संत पौलुस अपने वचन में बोलता है कि मैं ये इच्छा रखता हूँ कब मैं ये शरीर से छूटकर उसके पास चले जाऊँ। प्रेज़ द लॉर्ड। अगर आपको स्वर्ग अनुभव होना है तो आप यहाँ पर अगर अनुभव करेंगे तो आप स्वर्ग समझेंगे। हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। और इसीलिए मैं आपको बताना चाहता हूँ बेहतरीन जगह अगर कुछ है तो वो परमेश्वर के उपस्थिति है। आमीन, प्रेज़ द लॉर्ड। इस समय हम प्रभु के वचनों को और जाने के मेरे मुख्य संदेश को जाने के पहले कुछ बातें बताना चाहता हूँ। प्रभु के लोगों, हम परमेश्वर परिवार का परमेश्वर है, हमारे से प्यार करने वाला परमेश्वर है। अगर आप निर्गमन की किताब में पढ़ेंगे तो आज हम लोग को ये बात ध्यान में रखना ज़रूरी है कि परमेश्वर निर्गमन की किताब इसका 10 अध्याय और 18 वचन 8 और 9 वचन को पढ़े। Exodus chapter 10 verse 8 and 9। Before I will start my sermon, मैं अपने संदेश को शुरू करूं तो उसके पहले इन वचनों को कोई सुने। हालेलुया। निर्गम 10वां अध्याय 8 और 9। तब मूसा और हारून फिरौन के पास फिर बुलवाए गए और उसने उनसे कहा, चले जाओ, अपने परमेश्वर यहोवा की उपासना करो, परंतु वे जो जाने वाले हैं कौन कौन है? आमीन। क्या बोला फैरो? मूसा और हारून से फिरौन के पास गए, हाँ। बुलाए गए, हाँ। और उसने उनसे कहा, फिरौन ने मूसा से कहा, हाँ, चले जाओ, अपने परमेश्वर यहोवा की उपासना करो, परंतु वे जो जाने वाले हैं वो कौन है? आज के सवाल जब कलीसिया में आप आराधना करने आते हैं तो वो कहता है कौन कौन जाएगा? मैं बोलता मैं अकेले जाएगा, तुमको कभी आने का हो। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड। फिरौन ने कहा वो कौन है? उसने कहा परंतु वे जाने वाले हैं कौन है? मूसा ने कहा, हम तो बेटो बेटियों। कौन जाएंगे? बोलो चर्च को आराधना के समय कौन आना है? बोलो बेटे और बेटियां। हाँ, बेटा घर में, बेटी घर में नहीं। प्रेज़ द लॉर्ड। क्या मैं आपको पूछना चाहता हूँ, क्या परमेश्वर ने आपसे गलती किया है बेटा बेटी देके? बेटा बेटी दिया सिर्फ आपके लिए दिया है? आपण एकटंच चर्चला आलो, पण आपले लेकरं कुठे आपल्याला काही घेणं नाही। मोशे म्हणाला, मी माझी मुली, बेटा और बेटियां, भेड़ बकरी भी, गाय बैलों समेत वरन बच्चों से, बच्चे भी घर में नहीं छोड़ेंगे। बच्चे भी घर पे नहीं छोड़ेंगे। जब आराधना को आते हैं ना तो पहले से परिवार के साथ आओ। हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। मैं आपको एक सादा बात बता दूं, इसका रीजन क्या है। जब आप आराधना में मगन होंगे ना, आपका घर वाला जब पीछे से आता है ना, वो आपका आत्मिक बात को नहीं समझ सकता, and he will the person who will disturb your spirit। वही व्यक्ति होता है जो आपकी आत्मा को डिस्टर्ब करेगा। शैतान और किसको नहीं यूज करेगा, क्योंकि उसको नहीं मालूम आपने क्या पाया है, उसको नहीं मालूम आपने क्या प्राप्त किया है। प्रेज़ द लॉर्ड। क्योंकि आराधना एक ऐसी चीज है जो आपको प्रभु के साथ कनेक्ट कर देती है। और आप अकेले कनेक्ट हो जाएंगे और फिर आपका घर वाला पीछे जाएगा, वो क्या करेगा? वो डिस्कनेक्ट रहेगा। और फिर वो डिस्कनेक्ट रहेगा तो वो आपकी बात को नहीं समझेगा और आप में बहस शुरू हो जाएगा। प्रेज़ द लॉर्ड। आज हमें ये बात ध्यान में रखना जरूरी है कि हम परिवार, बेटे बेटियां, बच्चे, भेड़ बकरियां, अपने जानवर, आगे बच्चों से बूढ़ों तक सबके सब जाएंगे। सबके सब जाएंगे क्योंकि हमें यहोवा के लिए पर्व करना है। हमें यहोवा के लिए पर्व करना है। ओके, अभी देखो फिर ये सब बोला, मूसा बोला कौन कौन, परमेश्वर बोला कौन कौन जाएगा? मूसा बोला मैं जाएगा, मेरा बच्चे बेटा बेटियां, गाय भैंस बकरे सब लोग जाएंगे। फिर मूसा क्या बोला? जाओ
24 वर्ष को पढ़ो, 10वां अध्याय के 24. मग फारो मोशेला बोलून म्हणाला, फारो मोशेला बोलून म्हणाला, तुम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करा. तुम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करा. पण तुमची शेरडे मेंढरे, तुमची शेरडे मेंढरे, गुरेढोरे तुमची गुरेढोरे मात्र येथेच राहिली. मात्र इथेच राहिली पाहिजे. तुमच्या मुलाबाळांनाही तुमच्या बरोबर घेऊन जा. तुमच्या मुलाबाळांनाही तुमच्या बरोबर घेऊन जा. मोशे म्हणाला, हा. आमचा देव त्याच्या परमेश्वर अगोदर एक वचन वाचा. 11 वचन त्याच्यामध्ये 11 वचन. असे होणार नाही. बघा इकडे काय, इकडे लक्ष द्या. मी वचनाकडे गेलो नाही अजून, वचनाकडे मी चाललोय, परंतु आराधनेची महत्व थोडक्यात तुम्हाला सांगतोय. मागून येणारे त्यांच्यासाठी खास ऐका. काय म्हटलं, मोशे म्हणाला आम्ही चाललोय परमेश्वरची सेवा करायला. सेवा म्हणजे आराधना, उपासना. आम्ही चाललोय. सारं म्हणलं कोण कोण जाणार? सगळे जाणार, गुरं ढोलांसहित जाणार. मग फॅरो काय म्हणला त्या वचनामध्ये? नहीं, ऐसा नहीं होने बोलो, शैतान बोलता है ऐसा नहीं होने देगा. तुम पुरुष ही जाकर आमीन. यहोवा की उपासना करो. बोलो हालेलुया. कौन बोलता है ये? फैरो. कौन बोलता है? सिर्फ पुरुष लोग आगे जाओ. शैतान बोलता है. बोलो, सुनने दो. कौन बोल रहा है? शैतान. बोलो, कौन बोल रहा है? पुरुष आगे जाओ. शैतान बोलता है. बच्चे घर में रहने दो, स्त्रियां घर में रहने दो. ये प्रभु नहीं बोल रहा है. प्रभु बोला परिवार का सब लोग जाओ. शैतान बोला ऐसा नहीं होगा, सिर्फ पुरुष लोग जाओ. प्रेज़ द लॉर्ड. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. ये गंभीरता किसको मालूम था? मालूम है? ये गंभीरता लॉर्ड को मालूम था, और उसने लॉर्ड ने अपनी औरत को खींच कर लेकर आया. बिकॉज ही डोंट वांट टू सी हिज वाइफ बैक. वो नहीं चाहता मेरी औरत पीछे रहे. उसने बहुत कोशिश करके उसको खींच के लाया. बाइबल में लिखा है वी हैव टू बी. अंतिम दिनों में इतना गंभीर परिवार का जीवन जीना चाहिए, इतना सीरियसनेस होना चाहिए बच्चों के बारे में, औरत के बारे में, पति के बारे में. इतना सीरियस होना चाहिए कि कोई भी पीछे नहीं रहेगा. बोलो हालेलुया. काउंटडाउन शुरू हो चुका है. यीशु आने का काउंटडाउन शुरू हो चुका है. देखो कि आपका परिवार लाइन पर है, आपका बच्चा लाइन पर है, आपकी बच्ची लाइन पर है, आपकी औरत लाइन पर है. अगर नहीं है, मैं एक बात ध्यान में आपको एक बात गवाही बता रहा हूँ. जब दोनों में से एक आदमी आगे पीछे रहेगा ना, वो घर में प्रॉब्लम होता है, गलत डिसीजन होता है, गलत काम होता है, गलत निर्णय होता है, और परिवार मैस हो जाता है, गड़बड़ी बन जाता है. वी हैव टू चेक. अगर हमको बुखार है ना, हम बुखार से ठीक हो गए तो हमको डॉक्टर बोलता है वायरल है, तो गलती से आदमी का हाथ गर्म लगा तो हम लोगों ने टेम्परेचर चेक करते हैं. तेरे को है क्या? बच्चों को है क्या? हम लोग टेम्परेचर चेक करते हैं. आत्मिक जीवन का टेम्परेचर चेक करो. तेरा प्रार्थना हो रहा है क्या? नहीं हो रहा है? मैं तेरे ऊपर प्रार्थना करेगा. उसको शैतान मत बोलो. शैतान गुस्सा मत बोलो. मैं आपको बताना चाहता हूँ, ध्यान में रखो, आपका बच्चा शैतान नहीं है, आपकी औरत शैतान नहीं है, और आपका पति भी शैतान नहीं है. बोलो ना आमीन. कुछ लोगों को डाउट है. कुछ लोग बोल रहे पास्टर तुम्हाला माहित आहे. मैं एक बात बोलूँगा, दुनिया में शैतान एक ही है, और वो तुम्हारी औरत भी नहीं, वो तुम्हारा बेटा भी नहीं, वो तुम्हारी बेटी भी नहीं. वो तुम्हारा बेटा ही है, वो तुम्हारी बेटी ही है, वो तुम्हारी औरत ही है, वो तुम्हारा पति ही है. बोलो हालेलुया. क्योंकि इंसान बदल जाता है, परमेश्वर बदलता नहीं. अगर एक बार बोल दिया ना ये तेरा पति, तो वो आखिर तक वैसा ही देखता है. और एक बार बोल दिया ना ये तेरी पत्नी, तो वो उसे वैसा ही देखता है. और जब वो बोलता है ना ये तेरा बेटा, तो बेटा ही देखता है. तो आप आपके बेटा बेटी कैसा भी रहेगा तो बोलो ये शैतान नहीं है, ये मेरा बेटा है. अभी मेरे को एक बात बताओ, आपका बेटा अगर शैतान है तो, आपका बेटा अगर शैतान है तो आप कौन है? कैसा हो सकता है? जय प्रेज़ द लॉर्ड. बोलो हालेलुया. तो आप परिवार के साथ प्रभु की आराधना करना है. बोलो हालेलुया. कौन से हालेलुया.
बोलो हालेलुया। हालेलुया। अभी क्या कुछ लोगों का क्या हो गया, पुरुष आ रहा है स्त्री घर पे, स्त्री आ रही पुरुष घर पे। एडजस्ट के पास्टर वाले सांगू टोंट वाली एडजस्टमेंट सब होता है। प्रेज द लॉर्ड, सब हो रहा है। आपको समझना चाहिए। अभी कुछ लोगों ने बोला, उसने बोला कि शैतान आवाज दे रहा है, आवाज में कान में बोलता है ऐसा होगा वैसा होगा। तो आपका भी आवाज शैतान को बोलना है, यीशु के नाम में मेरा आदमी को मैं जीतेगी और कुछ चर्च को लेके आएगी। बोलो हालेलुया। इसीलिए कुछ लोगों ने बोला ना, बाइबल क्लियर, हम लोग आत्मिक युद्ध को सुन रहे हैं और रियली इट्स अ स्पिरिचुअल वॉरफेयर। ये आत्मिक युद्ध है कि आपका पति घर पे और आप चर्च में है, आपके बच्चे घर पे है और आप इधर है। ये आत्मिक युद्ध है, इसको आपको लड़ना पड़ेगा। ये ऑटोमेटिक नहीं होगा। आप सिर्फ प्रार्थना करने से आपका पति नहीं आएगा, तुम्हारा पास्टर प्रार्थना करने से चर्च नहीं आएगा। हम प्रार्थना करके रहेंगे, उसको अभी रेजिस्ट करना है जो उसको दबाने की कोशिश कर रहा है। बोलो हालेलुया, बोलो हालेलुया। मैं आज आपको एक बात बताना चाहता हूँ, अगर आप ऐसे ही छोड़ देंगे, आप ऐसे ही छोड़ देंगे, आइकत नहीं, आप मुझे बताओ, एक दिन उसको वो शैतान आइकत नहीं एक दिन डाल देगा खड्डे में। अगर वो मर गया प्रभु के बिना, वो कब्र के सामने कितना भी चिल्लाओ, ऐकलं नाही, डेस्टिनेशन चेंज नहीं होगा, जगह चेंज होगी, आप में उसमें एक बड़ा अंतर होगा। तकलीफ उठाओ, कष्ट करो, रो प्रभु के पास, नम्र बनो, शैतान के हर कामों को उसके जीवन में से तोड़ो और ये देखो, मैं और मेरा घराना परमेश्वर की सेवा करेंगे। बोलो हालेलुया, बोलो हालेलुया। ऑलवेज जहाँ पर प्रभु की आत्मा काम कर रही है वहाँ पर हमें आगे बढ़ना जरूरी है। प्रेज द लॉर्ड। देखो आज आपको एक ही बात में 10 बार बहुत कुछ बोलना है। आज जो जगह सब जगह पर जो कुछ हो रहा है, आज आंदोलन सब हो रहा है, प्रेज द लॉर्ड, इसका एक ही रीजन है, धर्म का डिसीजन से इतना बड़ा प्रॉब्लम हो चुका है। अब इतना कैजुअल क्रिश्चियन लाइफ मत जियो, इतना कैजुअल चीजें नहीं है। आप आ गए चर्च को, आप बढ़ रहे आगे, आपका बेटा नहीं बढ़ रहा है, औरत नहीं बढ़ रहे, आप बहुत खुश है। इट्स नॉट कैजुअल थिंग, ये कॉमन बात नहीं है, ये बहुत नुकसान करने वाली बात है। आपको इसके ऊपर स्टैंड लेना है। प्रेज़ द लॉर्ड। आराधना कॉमन बात नहीं है, ये आराधना को ऐसे ये 4 गाना नहीं है। आपको लगता है कि 4 गाना गा रहे, चलो जिसको आप मिस करके आएंगे, आप बोलेंगे आखिरी गाने को आएगा, आधे गाने को जाएगा, आराधना को जाएगा। इतना कॉमन नहीं है। ये समय प्रभु को देने का समय है। पहले गाने से होना चाहिए वहां पर, क्योंकि हर गाना मैं प्रभु को गाने वाला हूँ, हर ताली मैं प्रभु के लिए बजाने वाला हूँ। मैं अगर ऐसे भी खड़े कर क्यों ना रहूं, वो प्रभु के लिए कर रहा हूँ। इसलिए मुझे हर बातों में वहां पर होना जरूरी है, बिकॉज दैट इज गिविंग टाइम, एंड गिविंग शुड बी ऑलवेज बेस्ट, नॉट लेफ्ट ओवर। बचा हुआ नहीं देने का है प्रभु को, उत्तम देने का है। बोलो हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। डोंट मिस वर्शिप, कभी भी आराधना को मिस मत करो। आपको गाना आए ना आए, आप वहां पर पहुंच जाओ। अगर आप उनके साथ में भी खड़े रहेंगे तो प्रभु आपकी उस आराधना को सुनेगा जो दिल से की जा रही है। बोलो ना हालेलुया, बोलो हालेलुया। द्या म्हणजे काय? बोलो ना सब लोग, द्या म्हणजे, सगळे लोक बोला द्या म्हणजे, सगळे बोला द्या म्हणजे। आता तुम्ही दिलंच नाही, तुम्हाला काय मिळणार नाही। प्रेज़ द लॉर्ड, बोलो हालेलुया, बोलो हालेलुया। मैं बार बार बोलने का समय नहीं, आपका प्रभु के प्यार के बारे में संबंध है। मैं किसी को बोलेगा ना 10 बार, अभी प्यार सबको मालूम है? प्रेम सगळ्यांना कळतं ना, आता पण कळतंय, वय झाले तरी समजतंय। प्रेज़ द लॉर्ड। प्रेम करायला कोणी कोणाला शिकवत नाही,
का शिकवलंय? किती लोक इथे चर्चला आम्ही तुम्हाला शिकवलं प्रेम करा आणि मग तुम्ही प्रेम केलं, असं काय झालं का? हा? माझ्यापेक्षा चांगलं तुम्हाला माहिती आहे. जर मी तुम्हाला प्रेम करायला शिकवलं नाही आणि तुम्ही प्रेम करू शकता, तर देवावर प्रेम करायचा हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. ते मी शिकून नाही तुम्ही प्रेम केलं पाहिजे. तुम्ही शिकून प्रेम केलं ना, ते डुप्लिकेट प्रेम आहे. पण तुझी प्रत्येक ऍक्शन दाखवत खरंच तुम्ही देवावर प्रेम करताय. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. आत्मा की हवा यहाँ है, आत्मा की आवाज यहाँ है, आत्मा की हवा यहाँ है, आत्मा की आवाज यहाँ है. कुछ हो रहा है, कुछ हो रहा है, अधूरा हो रहा है. कुछ होने वाला है, कुछ हो रहा है, नया हो रहा है, अधूरा हो रहा है. हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड. प्रभु की आवाज सुन जब बोली जा रही थी तो हन्ना और सफीरा भाग गए. सुनो, आवाज सुनना कितना इंपॉर्टेंट है, आराधना में रहना कितना इंपॉर्टेंट है, उपस्थिति में रहना कितना इंपॉर्टेंट है. जब आत्मा की आवाज 5वें अध्याय में चल रही थी प्रेरितों के काम में, तो हन्ना और सफीरा भाग गए और अंदर क्या चल रहा है उन्हें नहीं समझा. मेरी बात को ध्यान से सुनो, उनको नहीं समझा अंदर क्या चल रहा है. तो पहला एक जन आया, पति आया, और उसने प्रेरितों के पैरों के पास कुछ अपने धन को रखा, तो वहीं पर वो गिर गया. वहीं पर, हेलो बोलो, वहीं पर गिर गया. हाँ. कितने लोगों ने बच्चों को पहली बार देखा है? नहीं ना? तो बच्चे को देखो मत, बच्चे का काम करने दो. ओके, प्रभु को देखो. प्रेज़ द लॉर्ड. तो वो गिर गया. पीछे कौन है? वाइफ आई. और उसने सिर्फ पूछा, क्या तुम दोनों ने निर्णय दिया? तो क्या हो गया? वो भी गिर गई. अब ये दोनों एक ही जगह पे गिर के मरे. क्यों मरे? जब आत्मा की आवाज नहीं समझेंगे तो नाश होगा, और आत्मा की आवाज सुनेंगे मरेंगे नहीं, जिएंगे. बोलो हालेलुया. इसीलिए यहाँ पर होना चाहिए. बोलो ना हालेलुया, बोलो हालेलुया. हर गाने पे यहाँ पर होना और बोलना है कुछ हो रहा है, क्योंकि यहाँ बाइबल में लिखा है जो तू बोलेगा अपने मुख से वही होगा. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. बोलो हालेलुया. What time you will be there next week? From next week, अगले हफ्ते से प्रभु के पास प्रार्थना करो. It's not, मुझे मालूम है ये एक युद्ध है. मैंने आपको पहले से बोला ये एक युद्ध है. आपको फैरो रुकाएगा आराधना से जाने. फैरो बोलेगा औरत को छोड़ के तो आगे जा. फैरो बोलेगा पति को छोड़ के जा. फैरो बोलेगा बच्चों को छोड़ के जा. आज सभी लोग आवाज सुनो, प्रभु की आवाज बोलेगी नहीं नहीं नहीं, ऐसा नहीं होगा. हम सब मिलके जाएंगे और हम सब मिलके गाना गाएंगे. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. I believe and I trust this is the voice of God will bring your family in unity. ये प्रभु की आवाज आपके परिवार में एकता लेकर आएगी. आमेन. बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की. हालेलुया. बहुत जल्द से जल्द अपने साम्स 92 को निकालेंगे. भजन संहिता इसका 92 जल्द से जल्द पढ़ेंगे. 92 12 से 15 वचन. भजन संहिता 92 12 to 15. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. जे
परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. येस, नीतिमान, खजुरीसारखं बोला नीतिमान, बोला खजुरी सारखे, हा समृद्ध होतील. बोलो हालेलुया. सगळ्यात पहिली गोष्ट, बायबल ज्यांच्याकडे असेल आपला झेंडा वरती करा बरं. ज्यांचं बायबल आहे असं करा. हा वा, काढू का पटकन, काढू का फोटो? बाकी त्यांना काय प्रेज लॉर्ड. लॉर्ड ज्यांना ज्यांना बायबल आणायला हात दुखत येशूच्या नावाचं नाव बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. आणि माझी तर प्रार्थना आहे, माझी प्रार्थना आहे, देव करो या मोबाईल मधले ऍपल्स, सॉरी काय म्हणतात त्याला, बायबल्स ऍप्स बंद होऊन जाऊ दे कायमचे. प्रेज द लॉर्ड. मला खूप आनंद वाटतो. हॅलो, लोक मोबाईल याच्यामध्ये वाचतात, खूप आनंद वाटतो. याच्यामध्ये वाचतात ना बायबल, काय लोक याच्यामध्ये बायबल वाचतात ना. प्रभूला धन्यवाद. तुम्ही जेवण पण याच्यातच करा ना. हॅलो, याच्यामध्ये हा ऑनलाईन मध्ये येतो ना, कोण कोण शेप येतो ना, ते बघा आणि ते खा. चालतंय का? ते नाही चालत ना, तर बायबल हातात घेऊन फिरायचं. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया, कमाल से हालेलुया. बोला नीतिमान, हाँ बोलो. धर्मी लोग खजूर के समान फूलेंगे. फिर से बोलो ब्रदर. धर्मी लोग, आज धर्मी ब्रदर बहुत हिंदी में आ गए हो, तो आज उनको पूरी तरह से मौका देंगे हम लोग. आपने शुरुआत की, हम यस, हमने शुरू कर दिया, उन्होंने समाप्त करना चाहा. कमाल. धर्मी लोग खजूर के समान फूले फलेंगे फूले फलेंगे और लबानोन के देवदार के समान बढ़ते रहेंगे. वे यहोवा के भवन में रोपे जाकर, यस, हमारे परमेश्वर के आंगनों में फूलेंगे, फलेंगे. बोलो हालेलुया. जो परमेश्वर के घर में, बोलो, जो परमेश्वर के घर में, वे यहोवा के भवन में रोपे जाएंगे. मराठीमध्ये काय दिलंय? नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. हा, वाचू द्या. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. हा. तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. हा. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत हा. ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. देवाच्या अंगणामध्ये समृद्ध व्हायचं असेल तर देवाच्या घरात रोपलं पाहिजे. बोलो हालेलुया. प्रत्येक विश्वासणारा, जो स्वतःला विश्वासणारा म्हणतो, तो देवाच्या घरामध्ये आला पाहिजे. घरी बसून तो देवाच्या घराचा माणूस बनू शकत नाही. बोलो हालेलुया. आणि देवाच्या घरात महिन्यातून एकदा पण नाही यायचं. देवाच्या घरात ज्या वेळेस वेळ मिळेल त्या वेळेस यायचं. बोलो हालेलुया. देवाच्या घरात ते काय केले? रवले. आमेन. प्लांटेड, लगाए हैं. प्रेज़ द लॉर्ड. हम प्रभु के घर में लगाए होना चाहिए, जरूरी है. शोपीस नहीं, शोपीस लगाया नहीं जाता. उसको जिधर लगाए उठाएंगे उधर रखा जाता है. पर लगाया हुआ झाड़ वो फलता है और वो पूरी वातावरण को अपने कब्जे में लाता है. बोलो हालेलुया. जे परमेश्वराच्या घरात रवलेले आहे. बोलो हालेलुया. दुष्टाच्या तंबूत राहण्यापेक्षा परमेश्वराच्या मंदिराचा द्वारपाल होणं हे मला इष्ट वाटतं. बोलो हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपली धडपड जर कशाची असली पाहिजे तर देवाच्या घरामध्ये असण्याची. बोलो हालेलुया. या दिवसामध्ये आमची तळफळ देवाच्या घरामध्ये असण्याची असली पाहिजे. We should be there in the house of God, whatever the condition. No condition is greater than God. कोणची भी परिस्थिती परमेश्वर से बड़ी नहीं है.
कोणतीच परिस्थिति, कोणताच आजार, कोणताच रोग, अभी हमने कहा रे, अगर आप है वो कंडीशन में आएंगे ना, बीमारी में, तकलीफ में, कष्ट में, आंसू में, निराशा में, तो क्या होगा? कुछ हो रहा है और कुछ होगा। बोलो हालेलुया। और आप यहाँ पर आने से घर में बैठनेंगे तो परिस्थिति, हालात पहले से भी बुरा हो जाएगा। देखो 12 साल से पीड़ित स्त्री, जब तक वो यीशु से दूर थी, उसके हर प्रयास उसे नुकसान में डाल रहे थे। तिचे प्रत्येक प्रयत्न तिला नुकसानीकडे घेऊन चालले होते। तिचा पैसा संपत चालला होता, तिची परिस्थिती खालावत चालली होती, तिची अवस्था बदलत चालली होती। परंतु जेव्हा बायबल सांगते ती येशूकडे आली, कशी आली? कशी आली? येशूकडे जेव्हा ती आली, ती 12 वर्ष रक्तस्रावी, कशी आली? फरफडत आली, अजून रांगत आली, अजून काय प्रॉब्लेम होता तिचा? काय होतं? रक्त स्त्राव म्हणजे काय होतं? रक्त आधी का रक्त सुकल्यावर आली का आहे त्या अवस्थेत आली? यस, तिच्या शरीरामधून रक्त वाहत होतं. जर ऐकायला काहीतरी वाटतं, हे वस्तुस्थिती आहे, सत्य आहे. तिच्या शरीरातून रक्त वाहतंय. तिला ओळखलं की मी या येशू पासून दूर राहून रक्तस्राव थांबत नाही, वाहत चाललेला आहे. पैसा चाललेला आहे, परिस्थिती वाईट होत चाललेली आहे, डॉक्टर फेल होत चाललाय. ती काय केलं? तिने आहे त्या परिस्थितीमध्ये येशूच्या मागे आली. बोलो हालेलुया. बायबल सांगतं मनात म्हणाली. काय म्हणा? काय मनात म्हणाली? काय म्हणाली? मी त्याच्या वस्त्राच्या घोडक्याला पण स्पर्श केला तर मी कोणी सगळ्यांना सांगितलं. तिने काय येशूला सांगितलं? तिने मनात बोलली, जेव्हा तुमची परिस्थिती किती पण वाईट असू दे, तुम्ही रविवारी म्हणाला ना की मी चर्चला जाणार आहे आणि मी येताना आहे तसं येणार नाही, मी मंदिराला चाललेले आहे, मी बरं होऊन माघारी येणार आहे, असा विश्वास जेव्हा तुम्ही येतात तेव्हा बरे होतून जातात. पण तो प्रॉब्लेम काय? दुखलं म्हणून घरी बसता आणि तो दुखणं तुमच्या जीवनातली परिस्थिती अजून वाईट करत. या जगामध्ये एकमेव चांगला वैद्य आहे, तो आहे येशू. जिथं सगळे फेल होतात तिथं तो चालू होतो. बोलो हालेलुया. नो रिझन. या जगामध्ये एकच गोष्ट, तुम्ही फक्त मंदिरापासून न येण्याचं एकमेव कारण फक्त असू शकतं, मंदिरात न येण्याचं एकमेव कारण, आणि ते म्हणजे तुमचं मरण. तुम्ही मेल्यावरच तुम्ही ते येऊ शकत नाही. पण जर तुम्ही जिवंत आहात तर तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पाहिजे. बोलो हालेलुया. कारण तिथं जीवन आहे, असं स्तोत्र 133 मध्ये म्हटलेलं आहे. बोलो हालेलुया. नेव्हर अपसेंट. परमेश्वराच्या घरात रोवले जा. डे बाय डे, डे बाय डे, डे बाय डे त्याच्यामध्ये मुळावलं जात राहायचंय. हालेलुया. आणि जे परमेश्वराच्या घरामध्ये मुळावले जातात ते समृद्ध होतात, असं बायबल मध्ये सांगितलंय. बोलो हालेलुया. एक परमेश्वराचं घर ही समृद्धीची जागा आहे. परमेश्वराचं घर हे आशीर्वादाची जागा आहे. बेस्ट प्लेस टू सो. उत्तम जागा पेरायची परमेश्वरचं घर आहे. उत्तम जागा जिथं बसायचं ती परमेश्वरचं घर आहे. बोलो हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही देवाच्या मंदिरात जेव्हा तुम्ही येता तर तुम्ही देवाकडे काहीतरी प्राप्त करण्याच्या अपेक्षेने या. Amen. Hallelujah. Don't waste your time. Don't waste your energy. तुमची शक्ती, तुमचा वेळ वाया जाऊ देऊ नका. जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येता, जेव्हा तुम्ही प्रार्थनेला येतात, तेव्हा तुमच्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि फक्त तुमचं लक्ष एक तर येशूकडे लागलं पाहिजे. बोलो हालेलुया. Come on, say hallelujah. Hallelujah. Because every disturbance is never from the Lord. बोलो हालेलुया. मन विचलित करणं हे देवाचं काम नाही. Amen. बोलो हालेलुया. बायबल सांगतं नीतिमान खजुरीच्या झाडासारखे. वाचूया लवकर. नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. नीतिमान
खजुरी सारखा. आज आपण खजुरीच्या झाडावरून नीतिमानाची तुलना खजुरीच्या झाडाबरोबर केली. मग आज आपण हे लक्षात घेऊयात. इफिसकाचं पत्र वाचा, ह्या वेळाभावी लवकर सांगत आहे. इफिसकाच्या 2 अध्याय 8व्या वचनामध्ये दिले, नीतिमत्व हे आम्ही मिळवलं नाही. नीतिमत्व हे आम्ही मिळवलं नाही, तर नीतिमत्व हे देवापासून असलेलं दान आहे. इट इज अ गिफ्ट फ्रॉम द लॉर्ड. बोलो हालेलुया. इट इज अ गिफ्ट फ्रॉम द लॉर्ड. आम्ही नीतिमत्व जे आहे, हे येशूचं नीतिमत्व आमच्यामध्ये येतं आणि ते आमच्यातून प्रदर्शित होतं. जसं चंद्र हा जेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो तेव्हा तो चंद्र प्रकाशाला परिवर्तित करतो. जर सूर्यप्रकाशाची छाया किंवा प्रकाश हा जर चंद्रावर पडला नाही तर तो नुसता एक गोळा आहे. तसं ख्रिस्ताच्या धार्मिकतेशिवाय आमचं जीवन एक गोळा आहे. ख्रिस्ताची धार्मिकता, बायबल आता वेळाभावी रोमकाच्या पत्रामध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्याची धार्मिकता आम्हाला कशी मिळाली, कसे आम्ही नीतिमान ठरवले गेलो. आणि ख्रिस्ताद्वारे आम्ही नीतिमान ठरवलं म्हणजे आमच्यामध्ये चांगलं काहीच नाही. आम्ही नीतिमान ठरवले गेलो आहोत. नीतिमान म्हणजे आम्ही देवाचे लोक म्हणून देवाकरिता वेगळे केलेले लोक आहोत. जगातून वेगळे केलेले लोक आहोत. वी आर फॉर द लॉर्ड. आम्ही देवासाठी वेगळे केलेले आहोत. वी आर रायचस and we have the righteousness of God. आमच्याकडे देवाची धार्मिकता, देवाची नीतिमत्व आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं आम्ही नीतिमान आहोत, तर नीतिमान व्यक्ती हा देवाच्या मंदिरात असला पाहिजे. एक नीतिमान घरी बसू शकत नाही. एक नीतिमान संगतीपासून दूर राहू शकत नाही. एक नीतिमान हा नेहमी संगतीमध्ये राहतो. हालेलुया. Why we are going to church? का चाललाय तिकडे? Because that is my destination, that is my people. ते माझे लोक आहे, ते तिकडे चालले, त्यांचा अंतिम ध्येय आहे. That is the gathering of the righteous. ती धार्मिकांचं एकत्रीकरण येणार. हालेलुया. हे जे उडे बसलेले आहेत, आम्ही देवाचे नीतिमान लोक आहोत. बोलो हालेलुया. मला एक सांगा, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये, आता सगळे शेफ आहे त्यामुळे काय कोणाला विचारची गरज नाही. सगळे बिर्याणी स्पेशलिस्ट आहे बऱ्यापैकी. आता विचार एक दिवस असाच आहे, आपण एक दिवस इथंच सगळ्यांना डबे आणायला लावणार आहे. सगळ्यांना डबे आणायला लावणार आहे आणि आपण सर्व्हिस झाल्यानंतर सगळे शेअरिंग करणार आहोत. जरी तुम्ही आज हालेलुया नाही म्हटलं तरी तुम्हाला आणावं लागेल. बोलो हालेलुया. आणि एक बिर्याणी जेव्हा बनवली जाते ना, तर त्या 5 किलो बिर्याणीमध्ये 5 किलो तांदूळ, 5 किलो चिकन, पर 6 किलो चिकन आणि 7 किलो मीठ. अच्छा, 5 किलो, मग 5 ला 5 का? मग सवय बोलतो म्हणजे किती किती सांगा बरं. हो बरं, किती? आता 5 किलो सांगितलं पण 5 किलो एवढीच ना. बरं, याच्यापेक्षा पण थोडं कमी. हा, मग ते काय करतं, चिकनला महत्व, तांदूळला महत्व, तुमच्या मसाल्याला महत्व, तुमच्या शेगडीला महत्व. तेवढं नाही, सगळ्याचं महत्व वाढवतं ते मीठ आहे. आज या जगाचं महत्व वाढवणारं मीठ आहे. बोलो हालेलुया. या जगाचं महत्व वाढवणारं मीठ आहे. बोलो हालेलुया. म्हणून आम्ही थोडे आहोत. बोलो हालेलुया. म्हणून आम्ही थोडे आहोत, कारण जगात चव आणण्यासाठीच प्रभूने आम्हाला भूतलावर ठेवलंय आणि ते तुम्ही आणि मी नीतिमान लोक आहोत. बोलो हालेलुया. वी आर रायचस पीपल. We are not a less and common people. कुणीतरी म्हटलं सेटल नाही व्हायचं. येस, आम्ही जगाच्या पृथ्वीचं मीठ आहोत. कुठं पण कॉम्प्रोमाइज नाही करायचं, कुठं पण कमी मध्ये सेटल नाही व्हायचं. बोलो हालेलुया. मला सांगा, मिठाची कॉम्प्रोमाइज करता येतं का? मिठाची कॉम्प्रोमाइज होतं का? येस और नो?
मिठाचं कॉम्प्रोमाइज होतं का? मिठाच्या ऐवजी खडी साखर चालतंय का? पांढरच आहे ना, नाही चालत. मिठाच्या ऐवजी सोडा चालतं, नाही चालत, रिप्लेस होऊ शकत. तर नीतिमान लोकांना कोणीच रिप्लेस करू शकत नाही. बोलो हालेलुया. म्हणून नीतिमान लोकांनी खालचं जीवन नाही जगायचं, उच्च पातळीचं जीवन जगायचं. बोलो हालेलुया. कारण नीतिमानाला म्हटले तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. आपल्या भारताची संख्या 1,40,00,000. 1.40 crore is the population of India. परंतु परमेश्वर म्हणतो यू आर नॉट द सॉल्ट ऑफ इंडिया, यू आर द सॉल्ट ऑफ द अर्थ. तुम्ही भारताचे मीठ नाही, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. जर भारताची संख्या 1.40 करोड आहे, जगाची संख्या किती आहे? आणि त्या जगाच्या पाठीवर तुमच्या आणि माझ्यासारखे थोडे लोक आहेत जे परिणाम करणार. बोलो हालेलुया. म्हणून कुठंच कॉम्प्रोमाइज करू नका, कुठंच तडजोड करू नका, कुठं हालाकीचं जीवन जगू नका. माझं वारंवार सगळ्यांना सांगलंय, आव्हान एक चॅलेंजचं जीवन जगा. प्रत्येक वेळेस उत्तमाची अपेक्षा करा, प्रत्येक वेळेस उत्तम खा, उत्तम खाला. आता काय झालंय माहितीये का? आपल्या डोक्यात फिट करून ठेवलंय. नाही बोल, आपण काय झालं, सेटल झालोय, सेटल चाललंय ना. चलती का नाम, जगतोय ना, खातोय ना, चटणी काय खाल्ली, कालचं काय खाल्लं ना, 6 महिन्याचं घेतलेलं घालतोय, चाललंय ना. अजूनही बघा कसंच आहे. पास्टर 2 वर्षापूर्वी घेतलंय बघा, आम्ही मला सांगितलं 2 वर्ष झाले बघा, आहे तसंच आहे. अरे तुझ्या नजरेमध्ये तसंच दिसणार आहे, कारण तू सेटल झालेला आहे. समोरच्याला कळते ते जुनं झालंय. बोलो हालेलुया. नीतिमान लोक आहोत आम्ही, जगातून वेगळे केलेले लोक आहोत. आम्ही कुठेही कॉमन लोक नाही. प्रभूचं वचन सांगतं परमेश्वराच्या घरात लावलेले लोक आहोत, आणि जिथं परमेश्वर त्याचे लोक त्याच्यात. म्हणून मी नेहमी सांगतो, आमच्या प्रत्येक हे ना, हे जे दिसतंय हे पण आमच्या देवाला पण प्रदर्शित करतं. लक्षात ठेवा है ना. काय होतं कपड्याचं, कोणी विचारले, प्रभू हृदय बघतो. हॅलो, काय कपडे कोण बघतं? पण व्यवस्थित घाला बरं का. नाही तर म्हणतात कपडे कोण म्हणतं, पास्टर बोलले पुढच्या रविवारी मला डोळे बंद करून प्लीज करायचे. कसं काय एवढं मोठं संकट माझ्यावर आणू नका, तेवढी तरी दया करा. प्रेज द लॉर्ड. माझं काय म्हणणं आहे, प्रभू हृदय बघतो म्हणजे काय माहितीये का? ठिगळं लावण्याचं नाही, उत्तम घालायचं. बोलो हालेलुया. आणि ज्याचं प्रभू हृदय बघतो, ज्याचं प्रभू कपडे बघत नाही, मग त्याला माझं म्हणणं, माझं सांगणं आहे, त्यांनी बाकीचं तरी कशाला घालायचं. प्रेज द लॉर्ड. नीतिमान लोकांनो, मी आणि तुम्ही खूप उच्च दर्जाचे लोक आहोत, कारण परत सांगतो, ख्रिस्ताची धार्मिकता तुम्हाला आणि मला मिळालेली आहे. आणि तुम्हाला आणि मला धार्मिकतेचं गंभीर महत्व जर करायचं असेल तर रोमकाराच्या पत्रामध्ये जा, कालवरीच्या वधस्तंभावर जा. तुम्हाला आणि मला धार्मिक ठरवायसाठी येशूने किंमत मोजली. राईचियसनेस असं झालं नाही, आणि तो रिफ्लेक्ट झाला पाहिजे, तो दिसला पाहिजे, तो प्रदर्शित झाला पाहिजे. खजुरीचे 10 गुण मला सांगायचे होते, माहित आहे 10 नाही गुण सांगण्याबद्दल. राईचियसनेसला थोडं सांगतो, 10 पैकी 1 तरी गुण तुम्हाला सांगेल. मत्ती शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 14 ते 16 वचन वाचा. लवकर वाचा. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपत नाही, दिवा लावून मापाखाली ठेवीत नाही. येस, दिवट निवत ठेवतात. हा, दिवा लावून मापाखाली ठेवत नाही. हा, दिवट निवत दिवट ठेवतात. हा, म्हणजे तो घरातील
घरातील सर्वांना उजेड पाडतो. उजेड पाडतो. त्याचप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे असा पडो. यासाठी की त्यांनी तुमची चांगले कर्मे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. प्रेज द लॉर्ड. दोन गोष्टी सांगितल्यात. एक दिवसेंदिवस ठेवलेला दिवा आणि दुसरं डोंगरावर बसलेलं हॅलो नीतिमान लोकांना ऐका. मी आणि तुम्ही देव ख्रिस्ताद्वारे नीतिमान ठरवलेले आहोत. आणि नीतिमान व्यक्ती दिवा कुठे ठेवतात? दिवट. प्रेज द लॉर्ड. दिवा कुठे ठेवतात? दिवठणीवर. का? हॅलो, इथे लक्ष द्या सगळे लोक. का ठेवतात? घरातल्या तुम्ही तुमच्या घरामध्ये असं नीतिमान जीवन जगा, तुमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती तुमच्या नीतिवत्मावला आशीर्वादित झाला पाहिजे. पहिली तुमच्या घरात तुमची साक्ष व्यवस्थित असू द्या. तुम्ही प्रार्थना करता ना, तुमच्या बोलण्यावर तुमच्या लेकरं, तुमची मुलं, तुमचा परिवार तुमच्या बोलण्यावर आधारित. बोला हालेलुया. दिवा लावून दिवठणीव ठेवतात. जर तुम्ही एक नीतिमान जीवन जगता, तुमच्या घरात तुमचं वेगळं जीवन आहे, तर जसं ख्रिस्ताची धार्मिकता तुमच्याद्वारे माझ्यामध्ये प्रकाशित होते, तशी ख्रिस्ताची धार्मिकता माझ्यातून कुटुंबामध्ये प्रकाशित झाली पाहिजे. हालेलुया. कारण पेत्राच्या पुस्तकामध्ये म्हटलंय, न्यायाचा आरंभ घरापासून होईल. न्यायाचा आरंभ. आणि बायबल मध्ये सांगितलं पेशच्या कृत्यामध्ये, पवित्र आत्मा जेव्हा तुम्हावर येईल तेव्हा सगळ्यात पहिलं तुम्ही कुठे साक्षीदार व्हाल? यरूशलेम. म्हणजे देवानं सगळ्यात पहिलं अभिषेक सामर्थ्य पहिलं होणार घरातच, आणि न्यायाचा आरंभ पण सुरुवात करणार घरातच. म्हणून माझ्या जीवनामध्ये माझी धार्मिकता बोलून दाखवणारी नसावी, माझी धार्मिकता रिफ्लेक्ट करणारी असली पाहिजे. बोला हालेलुया. मी किती अभिषेक आहे, मी किती देवावर प्रेम करतो, मी किती अभिषेकाने भरलोय, माझी प्रार्थना जीवन कसे आहे, माझं देवाबरोबरचे संबंध कसे आहेत, हे बोलणारी गोष्ट नाही, ही रिफ्लेक्ट झाली पाहिजे, ही पेटवली पाहिजे दुसऱ्याला. बोला हालेलुया. ऑटोमॅटिक अंधार उघडकीस आला पाहिजे, ऑटोमॅटिक अंधार निघून गेला पाहिजे. तुमच्या धार्मिकतेची पातळी इतकी वाढली पाहिजे की तुमच्या धार्मिकतेमुळे घरातला अंधार गेलाच पाहिजे. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. तुमच्या समावेश तुमच्या लेखनामध्ये आला पाहिजे, पत्नीमध्ये आला पाहिजे, पतीमध्ये आला पाहिजे. हा धार्मिकता तुमची वाढली पाहिजे. बोलो हालेलुया. तुमच्या बायकोला जर अचानक कोणी आलं तुम्हाला विचारायला, तुमच्या बायकोने सांगितलं पाहिजे त्यांना भेटायचं नाही, येणार ती बाहेर या टायमाला, तर नाही येत ती बाहेर, ते आता त्यांच्या कामात. हे तुमच्या घरातली लोक बोलले पाहिजे. तुम्ही सांगायचं हे माझ्या प्रार्थनेच्या टायमाला कोण आलं आणि दरवाजा उघडला, तुझं काय खरं नाही, ते बोलू नका. त्यांच्यावरती गंभीरता तुमच्यातनं दिसू द्या. माय हस्बंड इज सो सिरियस, आय विल कॅरी दिस मेसेज फॉर हिम. बोलो हालेलुया. ती गंभीरता आमच्या घरामध्ये आली पाहिजे. नीतिमत्व हे जीवन आहे. नीतिमत्व प्रॅक्टिकल लाईफ आहे. नीतिमत्व घरातनं प्रॅक्टिस करायची. बोलो हालेलुया. कम ऑन से हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून धार्मिक जीवन आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. आपल्या बाहेर आपल्या घरच्यांनी सांगितलं पाहिजे की त्याला हे चालत नाही. दिवठणीवर दिवा लावून दिवठणीवर ठेवला जातो. नीतिमान त्या घरात, दिवठणी जी आहे ती एक वेगळी जागा असते. नीतिमान माणसाची आपल्या घरामध्ये एक वेगळं स्थान असलं पाहिजे. बोला हालेलुया. हालेलुया. बरं, सगळं घरात
मी आता सांगितलं म्हणून एक वेगळं पर्व चालू कर मला काय हा ना त्याला मुक्ता काय सांगितलं मी कोण आहे नीतिमान डिस्टर्ब करू नको बाद लो नीतिमान आहे लाभो मी नीतिमान आहे असं तुम्ही काय आहे बोलू नका जगून दाखवा परिणाम बोलण्याने होत नाही जगण्याने होतो बोलो हालेलुया बोलो हालेलुया आणि म्हणून पवित्र शास्त्र मला तुम्हाला आणि मला शिकवतं नीतिमान हा दिव्यासारखा आहे जो दिवठणीवर ठेवला जातो जो घरातल्या सगळ्यांना उजेड पाडतो याचा अर्थ त्याची साक्ष घरातून सुरुवात होते बोलो हालेलुया नीतिमान झोपला नीतिमान झोपले आणि नीतिमानाला तेवढंच पाहिजे तो पण झोपला प्रेज द लॉर्ड तुम्ही नीतिमान आहात तुम्ही तुमचं समर्पण जीवन जगा ऑटोमॅटिक आज नाही उद्या उद्या नाही परवा परवा नाही तेरवा मी गेल्या आठवड्यात साक्ष सांगितली कधीतरी तुमचा आवाज कधीतरी तुमची प्रार्थना कधीतरी तुमच्यातला अभिषेक त्यांच्या बिछाण्यावर त्यांना बेचैन करून जागेवर आणेल कधीतरी त्यांच्या बिछाण्यावर त्यांना गुडघ्यावर येण्यास भाग पाडेल ती तुमची धार्मिकता बनवून ते तुमचं नीतिमान आपल्या बायको पोरांना सांगा माझ्यावर नीतिमान जीवन जगताना दया करू नकोस मला त्याग करायचा असेल तर त्याग करू नये मी उपासत बसतो तर माझ्यावर दया करून मला समर्पणापासून वेगळं करू नकोस बोलो हालेलुया बोलो हालेलुया सांगा आपल्या घरच्यांना बिंबवा घरच्या लेकरांना सांगा तुम्ही एक वेगळं स्थान आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही एक वेगळं व्यक्तिमत्व आहे तुमची एक वेगळी भूमिका आहे तुम्ही एक आशीर्वादाचं कारण आहे तुम्हाला ख्रिस्ताकडून घेऊन तुमच्या लेकरांमध्ये घालायचंय बायकोमध्ये घालायचंय आणि मग नीतिमान जीवन दिवा लावून दिवठणीवर ठेवला जात नाही तर तो कुठं ठेवतात मापाखाली ठेवत नाही तर कुठे ठेवतात दिवठणी ठेवतात कारण काय बोला ना मला नीतिमान मनुष्याकडे जगण्यासाठी उद्देश असतो सगळे म्हणा नीतिमान मनुष्याकडे जगण्यासाठी उद्देश असतो जर तुम्ही नीतिमान आहात जर तुम्ही प्रेज द लॉर्ड जर तुम्ही नीतिमान आहात याला म्हणतात आशीर्वादाची ओढात प्रेज द लॉर्ड तुम्ही जर नीतिमान आहात तर तुमचं सर्वस्व देवावर अवलंबून असलं पाहिजे तुमच्या नीतिमत्वाला कोणी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे कशानेही तुम्ही डिस्टर्ब होता कामा नये किती लोड येऊ द्या किती काही येऊ द्या तुमचं बघा बायबल मध्ये लिहिले कर्नेल बायबल मधला आणि प्रार्थना करूया त्याचं नाव बायबल मध्ये बोलो हालेलुया कर्नेल हा नीतिमान मनुष्य होता दानधर्म करणारा होता नीत घाबरू नको प्रेज द लॉर्ड तो म्हणाल दुसरं तरी रेग्युलर यायला सुरुवात केली बालकांनी दान धर्मावर सुरुवात केली पण तो नित्य प्रार्थना करणारा होता हे करू शकतो का प्रेज द लॉर्ड कर्नेल कसा होता नित्य योग कसा होता नित्य दानिएल कसा होता त्याला चॅलेंजेस नव्हते दानिएल कामाला नव्हता दानिएलला काहीच नव्हतं कर्नेलला कोणीच नव्हतं गरीबाला परवडलेलं कुटुंब आहे योबाला कोणी नव्हतं होतं सगळं पण त्यांनी स्वतःला आपलं वेगळं पण सिद्ध केलं माहिती का बायको म्हणाली एवढा सत्वाला धरून का राहिला देवाला शाप दे आणि मरून जा म्हणजे त्याची धार्मिकता त्याच्या बायकोच्या लक्षात आली तुमची धार्मिकता बोलणारी नसावी तुमच्या घरच्यांच्या लक्षात आली हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणून मी म्हटलं की नीतिमानाला काय नीतिमानाकडे उद्देश आहे मला नीतिमानाकडे उद्देश आहे मला नीतिमानाकडे उद्देश आहे मला नीतिमानाकडे उद्देश आहे आणि जर तुम्ही नीतिमान आहात तर मला माझ्याकडे उद्देश आहे बोला
बोला परत एकदा. Praise the Lord. माझा उद्देश काय? काय माझा उद्देश? नीतिमानाकडे उद्देश आहे. काय माझा उद्देश? नीतिमानाकडे उद्देश काय? ऐकता का काय करताय? आता सांगितलं ना, तो यासाठी की त्याने नीतिमानाचा उद्देश काय? साक्षीचं जीवन जगायचं. नीतिमानाचा उद्देश काय? आपल्या जीवनातून दुसऱ्याला आशीर्वाद करून द्यायचा आहे. नीतिमानाचा उद्देश काय? स्वतःसाठी नाही जगायचं, इतरांसाठी जगायचं. बोला हालेलुया. आता तू पहिली गोष्ट दिवट्याने ठेवलेला दिवा, दिवट्याने ठेवलेला दिवा घरातल्या सगळ्यांना. आता दुसरी गोष्ट, डोंगरावर वसलेलं नगर. काय? तुम्ही नीतिमान आहात ना, तर तुमचं बाहेर पण तुमचं जीवन दिसलं पाहिजे. बोला हालेलुया. कम ऑन से हालेलुया. आज प्रॉब्लेम आहे, बाहेर पाऊस आले की रेनकोट घालतो का नाही? बरेचसे लोक घराबाहेर जाताना रेनकोट घालून जातात. नीतिमत्व आतमध्ये आणि कोड बाहेर. मी कोण आहे हे सांगायला भीती वाटते. मी माझं वेगळं पण कबूल करायला भीती वाटते. मी माझं वेगळं पण सांगायला, हे मी करू शकत नाही, हे मला जमणार नाही, हे माझं नाहीये, हा माझा मार्ग, हे आम्हाला धैर्यानं सांगणं. कारण बायबल काय सांगतं माहितीये का? डोंगरावर वसलेलं नगर, डोंगरावर वसलेलं नगर. जर तुम्ही घरात धार्मिक आहात तर तुम्ही बाहेर पण तेवढं धार्मिक असाल. तुमच्या लोकांनी, आजूबाजूच्या सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, नाही अरे तो आपल्याला चांगला राहिला, तत्वाची तडजोड करत नाही, नाही करत. काही सोलोट, मी त्याची साक्ष देतो, मी त्याची गॅरंटी देतो, तत्वाशी तडजोड नाही त्याची, त्याच्या मार्गाशी तडजोड नाही तुझी. आणि वेळ लोक तर बोललेच पाहिजे, पण तुम्ही पण लोकांना नाही म्हणायला शिकलं पाहिजे. तुम्ही नीतिमान आहात ना, तुम्ही वेगळे केले. तुम्ही होता ना कालपर्यंत त्यांचे, तुम्ही कालपर्यंत त्यांचे होता. काही सुरू प्रभू मध्ये आल्यावर तुम्ही त्यांचे नाही आता. तुमचे नातेवाईक असतील, तुमचे जवळचे लोक असतील, तुमच्या घरातले लोक असतील, तुमचं तडजोड झाली नाही पाहिजे. सॉरी मी राईचस आहे, आम्ही पण आहे असं मी रिफ्लेक्ट करत आहे. तुम्ही आहात बाहेर पण खजुरीचं झाड आहे, त्याला फळ नाही, ते शोच आहे. आणि एक खजुरीचं झाड आहे, ते उंच वाटतं, त्याला फळ आहे. आम्हाला शोचे नीतिमान नाही, आम्हाला प्रदर्शित होणारे नीतिमान आहे. बोला हालेलुया. हे नीतिमान जीवन आहे. नो टर्निंग बॅक. नाही मागं वळून बघणार. काही सोड, हे जमणार नाही. मी नीतिमान आहे. तुम्ही सांगा, त्याच्या बदल्यामध्ये सांगा, मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. सॉरी, मी हे करणार नाही, पण तुझ्यासाठी प्रार्थना करेन. मी हे इथे येणार नाही, पण मी मंदिरात जाऊन तुझ्यासाठी प्रार्थना करेन. सांगायचं धैर्य ठेवा. हे नीतिमान जीवनाची साक्ष. कारण डोंगरावर बसलेलं नगर लपू शकत नाही. मी आज प्रभूच्या उपस्थितीमध्ये सांगतो, तर मोर जेवढं तुम्ही नीतिमत्व जीवनामध्ये प्रॅक्टिकल लाईफ जगात जेवढं तुम्ही नीतिमत्वाचा सराव कराल ना, बोलणं ही तुमची लाईफस्टाईल बनेल. सगळं हे तुमची लाईफस्टाईल बनेल. सो करायची गरज भासणार नाही. नाहीतर मी आज सांगतो म्हणून तुम्ही जाणार का बाबा पाठवून सांगितलं, 2 दिवस 3 दिवस संपल्यानंतर आहे ते माझ्या मार्ग आहे. पण ह्याच ऐवजी तुम्ही नीतिमत्वामध्ये मुळावलेले गेलात, नीतिमत्वाचं जास्तीत जास्त स्वतःला खोल घातलं, तर मी तुम्हाला हे सांगेल, तुम्हाला बोलावं लागणार नाही, ती तुमची लाईफस्टाईल बोलायला सुरुवात आहे. तुमची लाईफस्टाईल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी मोठं पण नाही सांगत, मी मोठं पण सांगत नाही. मी छोटीशी गोष्ट सांगतो, परत चुकीचा समज करून घेऊ नका. मी एक उदाहरण सांगतोय. मी काहीतरी आहे, खूप मोठा माणूस नाही झालं. मी दुकानात गेलो चप्पलच्या, परवाच्या दिवशी दुसऱ्याच कामाने गेलो, आणि मी त्या चप्पलवाल्याला म्हटलो, भाई बारिश के शूज दिखा. तो सर आज बहुत मस्ती के मूड में आ गया. अरे बोलो सच्ची मनता है मेरे को, क्या तुम मस्ती कर रहे हैं, बारिश आ रही है क्या, रुकने के लिए तुम ऐसा टाइम पास कर रहे हैं क्या. तो दूसरा मतलब क्या हो गया, क्या बोल रहे सर. तो खाली देखने यार सर बोल रहा है बारिश के चप्पल दिखाओ.
बोला दिखा ना। बोला क्या यार तुम है कौन, तुम क्या रबर का चप्पल की बात कर रहे हैं, तुमने कभी ऐसा डाला है क्या? इतना साल से हमको पहचानते हैं यार, तो मालकाला सांगतो अरे सर बहुत भारी शूज डालते हैं यार, ये क्या 400-500 को लेने के लिए आया है? अरे मतलब मला सच्चे अरे बारिश है, तो मतलब बारिश है तो क्या हो गया? अरे मतलब भीगने के बाद अंदर पानी जाता है। अरे क्या सर एक क्या तुम्हारे घरी आला का काय माहिती, मलाही माहिती नाही तुम्हारे घरी येऊन गेलाय का काय? क्या सर एक आहे तुम्हारे पास? मला काय सांगायचं, तुम्ही मला मोठं पण नाही सांगायचं, आमची लाईफस्टाईल आहे ना लोकांना कळली पाहिजे की आपल्याला काय चालतं आणि काय नाही चालत. मी नैसर्गिक एक जगिक गोष्ट बोललो, मी आत्मिक गोष्टीला कम्पेअर करतोय. तुम्हाला लोक हे तो 100% नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे पोलीस लाईन मधले मित्र आहेत, पोलीस लाईन मध्ये मित्र आहेत. तर या 2 महिन्यामध्ये त्यांची खूप मोठा एक पार्टी असते, खूप मोठी पार्टी असते, चालू आहे म्हणून थोडक्यात सांग, खूप मोठी पार्टी असते. कुठून आमदार लोक, नगरसेवक सगळे लोक येतात. ते माझ्याबरोबर असताना सगळ्यांना आमंत्रण देतात आणि माझ्याकडे बघून असतात. मग ते उसको बोलून ना डायरेक्ट सबको बोलून आने के लिए कुछ खाऊंगा, मिलके तो जाएंगे, देख के तो जाएंगे. तर दुसरे म्हणतात कुछ भी होने दे भाई, अगर वो मंडप तक भी आए ना तो जो बोलेगा मैं वो तेरे को देगा. मैं क्यों ये बोल रहा है? जब तक आप बोलेंगे नहीं आप कौन है, तब तक आपको लोग रगड़ते रहेंगे. जब आप बोलेंगे लोग रगड़े जाएंगे और आप आगे जाएंगे. बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फुकून नाही करायचं, फुकून पाणी मारून यातलं सगळा खेळ बंद करणं. मी पाणी मारून खाल्ली, मी फुकून खाल्लं, मी प्रार्थना केली 15 मिनिटं. काय बोंबलायची एवढी गरज आहे? एक शब्दामध्ये 15 मिनिटं बाहेर घालण्यापेक्षा एका शब्दामध्ये नाही म्हटलं तर काय प्रॉब्लेम? बोलो हालेलुया. सांगू का आज प्रभूच्या उपस्थितीमध्ये सांगतो, सगळी दुनिया तुम्हाला चुकली तरी चालेल, तुमचा देव तुम्हाला चुकला आणि तुमच्या जीवनात हे सगळ्यात मोठी मिळकत त्याच्याशिवाय दुसरी काहीच नाही. आता ह्या मुद्द्यावर येतो. कारण खजुरीचं झाड आहे ना, खजुरीचं झाड हे कधीच जाळायसाठी सरपण म्हणून वापरलं. कोणी इथं बसल्यापैकी किती लोकांनी बघितलं वखारीमध्ये खजुरीची झाडं जाळायला विकतात, बघितले का कधी? कारण खजुरीच्या झाडाला कधीच सरपण म्हणून वापरलं जात नाही. नीतिमान हा कधीच अग्नीसाठी उपयोगी नाही आला पाहिजे. नीतिमान हा कधीच नरकाशी सूट नाही झाला पाहिजे. नीतिमान हा कधीच नरकाच्या स्टँडर्डशी सूट नाही झाला पाहिजे. नीतिमान बायबल सांगतं नरक नीतिमानासाठी नाही, नरक सैतान त्याच्या दूतांसाठी आहे. नीतिमानासाठी नरक अनोळखी जागा असली पाहिजे. नरकाची प्रत्येक लाईफस्टाईल ही नीतिमानासाठी अयोग्य वाटली पाहिजे. तो नीतिमान प्रेज द लॉर्ड. या जगामध्ये तुमची लाईफस्टाईल अशी असली पाहिजे, तुमचं स्टँडर्ड असलं पाहिजे जिथं नरकाचा अभाव दिसला पाहिजे. तुमच्या लाईफस्टाईल मध्ये नरकाचा अभाव दिसला पाहिजे, असलं जीवन जगायचं. Hallelujah. That should be a life. That is the quality of a palm tree. पहिला गुणधर्म तो जर खजुरीच्या झाडाचा असेल तर खजुरीचं झाड कधी सरपण बनत नाही. नीतिमान असं जीवन जगा, मी अग्नीसाठी सरपण नाही बनणार, मी देवाबरोबर आनंद करणार. I will not become that person ज्याला किडे खातील असं शरीर मी माझं होऊ देणार नाही. बोलो हालेलुया. आजपासून या शरीराला रोज सवय लावा, या शरीराला रोज भुकला, या शरीराला आत्म्याच्या द्वारे सांगा, हे शरीर मी जमिनीला किडे आणि जनावरांना खायला देणार नाही. हे शरीर मी गौरवासाठी राखेन. शरीर मी गौरवासाठी राखेन. अपमानात पेरलेलं गौरवात उगवलं जाईल. नीतिमानाचा अपमान होऊ द्या, अपमानामध्ये मरा, गौरवाने उठला. अपमान वाचवण्यासाठी कॉम्प्रोमाइज करू नका. अपमान होतोय म्हणून कॉम्प्रोमाइज करू नका. झाला तर झाला. 4 लोकात तुम्हाला हाकलून दिलं तरी चालेल, 4 लोकात तुम्हाला बोलवलं नाही तरी चालेल. बायबल सांगतं
अपमानात पेरलेलं गौरवात उतरवलं. हालेलुया. एक वचन वाचा. अरे संपलाय माझा टाइम, पण चला ठीक आहे, इथं मी थांबतो. मग लूक शुभवर्तमान 16 अध्याय 25 वचन. बरंच काय आहे, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये बाकी क्वालिटीज बघूया. एक शेवटचं बघणार आणि नंतर होतं आपल्याला. लवकर वाचा. लूक 16:25. पण अब्राहम म्हणाला वाचा. मुला तू हे आठव आठव. त्या आयुष्यात आपल्या सुख भरून पावला हा. आणि त्या परमेला दुःख भरून पावला. येस. परंतु आता येथे याला समाधान मिळत आहे आणि तू घरी होतो. बोलो ना हालेलुया. इथं तुला काय भेटत आहे? इथं त्याला समाधान मिळत आहे. नीतिमान तोच वेळाभावी त्याच शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये दिले. नीतिमंतवाकरिता ज्यांचा छळ झाला, ज्यांच्या विरुद्ध लबाड बोललं गेलं, ज्यांची निंदा केली, ते धन्य, कारण तुमच्या पूर्वीचे होऊन गेले त्यांचाही असाच झाला आहे. बोलो हालेलुया. ज्यांनी ना मी प्रभूचा आहे असं म्हटले, त्यांना लोकांनी सोडलं, तुम्हाला सोडलं. प्रभूला धन्यवाद द्या. मला कोणीहीच राहिलं नाही, मला एकच राहिला आणि माझा एकच मित्र राहिला, तो येशू राहिला. आनंदी राहा. मला एक सांगा, तुमचे नातेवाईक आणि तुमचे भरपूर मित्र काय करतील? काय करतील? काय करतील? सगळ्यात जास्त मैत्रीला करतील. काय असं तो माणूस ज्या मैत्रीला सगळ्यात जास्त माणसं होती. अरे माझ्या मैत्रीला कोणी नसतं नाही चालतं, मला मैत्रीतनं उठवणार माझ्या बरोबर पाहिजे. बोलो हालेलुया. कारण मला सगळे मैत्रीला येऊन गाडून जातील, पण तो एक माझ्या बरोबर असेल, तो गाडणार नाही, तो मला उठून येईल. त्याची मला गरज आहे. पण मला या जगात समाधान नाही मिळालं तरी चालेल, पण तुम्ही नीतिमान जीवन जगेल. हालेलुया. हालेलुया. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रियानो, या अध्यायामधून की एकच गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत सगळं काय, मेल्यानंतर सगळं संपतंय. आता बरेचसे लोक याचा रेफरन्स घेतात बरं का. आणि कोणता रेफरन्स माहितीये? बरेचसे लोक हा रेफरन्स घेतात. ते वर्ण बघताय, त्यांना माहित आहे मी किती दुःखात आहे, ते वर्ण बघतायत. ते तुमच्याकडे कशाला बघतात? बायबल सांगतं, जे प्रभू मध्ये गेले ते विसावा घेते. ते विसावा घेते. They are resting. They are resting. So don't disturb them. Happy birthday. बोलो हालेलुया. Don't disturb them. Hallelujah. Don't disturb them. Happy Mother's Day. Don't disturb them. Happy Father's Day. ते विसावा घेत आहे. बायबल या जागेमध्ये नीट जर वाचलं तर असं सांगतंय की त्या दोघं जे आहेत तो दाखला म्हणून सांगितलेला आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं इथं दाखला आहे. पण तू त्या पुस्तकामध्ये, सगळ्या पुस्तकामध्ये जर बघितलं तर बायबलमध्ये लिहिले, आतापासून प्रभूमध्ये झोपी गेलेले तर धन्य. ते उठवले जातील ज्या दिवशी येशू. तुम्हाला उठवायचे का तुमच्या घरच्यांना? काय जे गेले त्यांना उठवायचंय? तयारी करा येशू यायची. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. आता मला सांगा, त्यांनी उठून पण तुमच्या बरोबर आलं तर ठीक आहे. बोलो हालेलुया. ते उठून तुमच्यावर आले पाहिजे ना. आणि ते तेव्हा उठून तुमच्या बरोबर येतील जेव्हा ते जिवंत असतात, नीतिमान जगले. बोलो हालेलुया. से हालेलुया. मला मी नीतिमान आहे. मला मी नीतिमान म्हणून बोलावलेलं आहे. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. आम्ही त्यांना भेटायचंय ना, तर आपल्या जीवनाची तयारी करा. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. वेदी म्हणतात, मी माझ्या आईला धन्यवाद देतो माझ्या आईबद्दल, कारण आज मी जे काय आहे माझ्या आईमुळे आहे.
आणि फक्त बेनींची आई गेली, पण बेनीन जगतायत त्यांच्या आईसाठी. प्रेज द लॉर्ड. जे त्यांनी आमच्यामध्ये पेरलंय ते उगवू द्या, ते प्रदर्शित होऊ द्या. हालेलुया. जेणेकरून जसं इथं म्हटलंय, तो इथे समाधान प्राप्त करत आहे. तुमचे प्रियजन ज्या दिवशी येशू येईल आणि त्याच्या बरोबर तुम्हाला जेव्हा बघतील, तेव्हा त्याला समाधान होईल की मी जो मार्ग दाखवला, हा मार्ग तोच धागा धुळीतपर्यंत आला आहे. बोला हालेलुया. आणि म्हणून या जागेमध्ये असलेले दोन जागेमध्ये कोणीही स्वर्गातून खाली येत नाही. मेलेला मनुष्य स्वप्नामध्ये बोलतो. सॉरी, असं काही होत नाही, काही होत नाही असं बायबल याला कुठंच एव्हिडन्स देत नाही. बायबल सांगतं की परमेश्वर दूतांच्या द्वारे बोलतो, आजच्या काळामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलतो, पवित्र शास्त्रातून बोलतो, सेवकाच्या द्वारे बोलतो. याच्या पलीकडे बायबल मला मेलेला मनुष्य स्वप्नात येऊन बोलतो, याला बायबल कुठंच दुजोरा देत नाही. मला पुन्हा सांगायच्या बऱ्याचशा काही गोष्टी. त्या चेटकीन बाईने शमूएलाला बोलवलं, पण तो शमूएल नव्हता. परत लक्षात ठेवा, असं म्हटलंय ते शमूएला सारखा होता म्हणून ती त्याला प्रश्न विचारायला लागली. मेलेल्या माणसाला कोणी परत बोलू शकत नाही, कारण बायबल सांगतं एकदाच मरण आणि एकदाच न्याय, दोनच गोष्टी. एकदा मनुष्य मेला की त्याचं संपलं, परत काही नसतंय. कोणी येणार नाही स्वप्नात. तुम्हाला वाटतं स्वप्नात यावं, प्रभूला प्रार्थना करा, प्रभू तू माझ्या स्वप्नात ये. देवदूत माझ्या स्वप्नात येऊ दे, वचन माझ्या स्वप्नात येऊ दे, स्वर्ग माझ्या स्वप्नात येऊ दे. बोलो हालेलुया. कारण तिथं जायचं आपल्याला. बोलो हालेलुया. आणि म्हणून नीतिमान जीवन आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. असं नीतिमान जीवन जगायचं की उद्या जरी बाय बाय करायची वेळ आली तरी आपण आनंदी असलं पाहिजे. हालेलुया. त्याविषयी दादरा विषय असे लिहिले, त्याने खूप श्रीमंत मनुष्य असं काय लिहिले, तू खूप बोला सगळे शेवटला बोला. श्रीमंत मनुष्याला काय म्हटलं गेलं, तू पृथ्वीवर बोला ना सगळे खूप सुख भोगून पावलं. मी सांगू का, तुम्ही नीतिमान आहात, नीतिमान जीवन जगत असताना कदाचित तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण नाही झाले, नाही एवढा गरगंज पैसा तुम्ही नाही जमा करू शकले, नो प्रॉब्लेम. तुम्ही खूप मोठ्या गोष्टी नाही मिळू शकल्या, नो प्रॉब्लेम. पण नीतिमत्वामध्ये जर टिकून राहिलात ना, तर तुम्ही स्वर्गात पोहोचाल. बोला हालेलुया. म्हणून या जगातलं सुख नाही मिळालं तर चालेल, एका सुखासाठी स्वतः नेहमी झटा आणि नेहमी जगा. आमेन. पाम खजुरीच्या झाडाप्रमाणे एकच म्हणा, मी धरतीच्या उपयोगी पडणार नाही. म्हणा, मी स्वर्गाच्या उपयोगी पडेल. मला स्वर्ग माझी वाट बघत आहे. सगळे म्हणा, स्वर्ग माझी वाट बघत आहे. रोज स्वतःला म्हणा, हे नरका ऐक, स्वर्ग माझी वाट बघत आहे. बोलो हालेलुया. ज्या वेळेस पण तुम्हाला असं कधी वाटलं ना, तर सांगा त्या नरकाला, काही पण झालं जरी मी आज जरी गेलो ना, तुझ्याकडे नाही ना, मी माझ्या बापाकडे जाणार. बोलो हालेलुया. उद्या जरी गेलो तर मी तुझ्याकडे नाही ना, मी माझ्या बापाकडे जाणार. बोलो हालेलुया. रोज असं जीवन जगा. कधी कधी तुम्हाला असं वाटलं किती कष्ट आहेत राव, परिस्थिती कधी बदल, काय असंच मारणार आहे का, एवढं रडतच मारणार आहे का. त्या रडत मरताना पण म्हणा, मी रडत का होईना, मी नरकात नाही जाणार, मी आता इथं रडत तिथं जाऊन आनंद करणार. बोलो हालेलुया. आणि म्हणून ह्याच गोष्टीचा प्रॅक्टिस करा, याचा सराव करा, याच्यासाठी झटा, याच्यासाठी मरा. वेळ द्या प्रभूसाठी, जगा प्रभूसाठी, जगा प्रार्थनेचं जीवन, जगा सेवेचं जीवन, जगा दुसऱ्यांसाठी. हालेलुया. धरतीच्या उपयोगी पडू नका, स्वर्गाच्या उपयोगी पडा. हालेलुया. Hell is waiting for the devil and his people. नरक सैतान आणि त्याच्या दूतांची वाट बघत आहे, तर दुसऱ्या भाषेत स्वर्ग त्याच्या संतांची वाट बघत आहे. Hallelujah. Hallelujah. Follow hallelujah. How many people every morning will get up early in the morning and say, today heaven, I am ready to come with you. Amen.
मी आज तयार आहे. स्वर्ग जर तुम्हाला आज बोलवायला तयार आहे तर मी आज तुझ्याबरोबर यायला तयार आहे. आमेन. हालेलुया. ही गोष्ट तुम्हाला तयार करेल. ही गोष्ट तुम्हाला आव्हान देईल. ही गोष्ट तुम्हाला प्रार्थना करायला मदत करेल. ही गोष्ट तुम्ही एक चुकला तरी तुम्हाला पश्चाताप करायला भाग पडेल. एखादी चूक जरी झाली तर तुम्हाला ताबडतोब वळायला मदत करेल. कारण तुम्हाला कळेल मला पूर्वीच्या उपयोगी पडायचं नाही. कारण एकच सांगतो, भूमीमध्ये गेलं तर त्याची राख होते. भूमीत गेला तर त्याची राख होते. परंतु तिकडे गेला तर राखेत सौंदर्यामध्ये बदलते. डस्ट चेंज इनटू ग्लोरी. राख गौरवामध्ये बदलते. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. Come on everybody say हालेलुया. बोलो हालेलुया. हालेलुया. गोऱ्या लोकांनी स्वतःकडे बघा. आपल्याकडे स्वतःकडे बघा. किती खुश झाले सगळे. तुमच्या खुशीत असं दिसतंय. मला चिरवतात आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या स्वतःकडे बघा आणि म्हणा, हे जर शरीर, लक्ष देऊ नये का, हे जर शरीर देहात पुरलं ना किंवा देहाला सोपवलं तर ह्याचे गौरव जे आहे, याचं नित्य जे आहे, काय होत जाईल. एक माणूस मेला. एक दिवस तो फ्रेश दिसत. मॉर्चरीमध्ये ठेवलं 2 दिवस दिसेल. जर ते संध्याकाळी काय होत जातं. सांगा की काय होत जातं. काय बघितलं नाही. त्याचा चेहरा तेज राहतं. कालवंडत जातो ना. प्रेज द लॉर्ड. पण ही धरतीची ही देण आहे. या धरतीचं जर लाल आणि या धरती बरोबर कॉम्प्रोमाइज केलं तर मेल्यानंतर तुम्हाला काय देणार, तर खाली घेऊन जाणार. पण जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये जगणार आणि प्रभूमध्ये मरणार तेव्हा तुमचे चेहरे काळवंडत नाही जाणार. तुमच्या मरणातूनही देवाचं गौरव प्रदर्शित होणार. बोलो हालेलुया. त्या देहापेक्षा आज जेवढे सुंदर आहे त्याच्या डबल टिबल तुम्ही सुंदर दिसाल. कारण गौरवी शरीर प्रदान करा. बोलो हालेलुया. नरकाच्या उपयोगी जीवन नाही, स्वर्गाच्या उपयोगी जीवन जगा. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. एव्हरी डे प्रॅक्टिस हेवन. Amen. Turn your neighbor and say, practice heaven. Come on, practice heaven. Come on, practice heaven. Hallelujah. Rich man practice hell. That's why he went to hell. बरोबर आहे ना. धनवानांनी नरकाचा सराव केला ना, ऐशाराम. मग कुठे गेला. नीतिमान लोकांनी नीतिमत्वाचा इथं जर सराव केला किंवा स्वर्गाचा सराव केला ते कुठं पोहोचतील. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. स्वर्गात काय काय स्वर्गात काय सोन आहे. पायाखाली सोन आहे. हा याला प्रगतीकडे भेटल्या. सोनं आहे पण पायाखाली. बोलो हालेलुया. पायाखालच्या गोष्टीसाठी भांडू नका. बोलो हालेलुया. पायाखालच्या गोष्टीसाठी मिळालं तर घाला, नाही मिळालं तरी आनंदी राहा. बोलो हालेलुया. अजून काय स्वर्गात. येशू आहे स्वर्गात. येशू स्वर्गात आहे. मग आता येशू इथं पण. इथं येशूला उपभोगा, तिथे येशूला उपभोगा. बोलो हालेलुया. बरं, आता येशू तुमच्या समोर आला, काय करणार. बरं बोलायचं. वस्तुस्थिती सध्या सांगा. आता येशू तुमच्या समोर उभा राहायचा. व्हॉट यू विल डू. प्रामाणिक सांगायचं. प्रत्येक मागच्या लोकांनी पण सांगा की मागच्या लोकांनी काय सांगायचं. 17 नंबर फॉर्मवलंय का. उत्तर देत नाही. ऑक्टोबर हे आपल्याला सगळ्यांना मार्च मध्ये जायचंय. बोलो हालेलुया. मला सांगा, येशू जर आता आपल्या समोर आला, वैयक्तिकाचं बोलतो, तुमच्या समोर उभा राहिला, व्हॉट यू विल डू. लोक सांगा. बघा, खरं बोलायचं, जे बोलतोय प्रभू ऐकतोय.
गळ्यात पडून रडणार. गळ्यात पडून रडणार. बाकी काय तुम्ही काय करणार? कसा रडतो आहे बघा, प्रूफ करा तुम्ही माझी परीक्षा देत आहे. काय करणार? हा घेऊन चल म्हणणार. व्हेरी गुड. अजून बघा, हा गळ्यात पडणार, ती म्हणणार घेऊन चल, आणि बाकीचे म्हणणार ते दोघं जाऊ दे बाबा, जाऊ दे त्या दोघांना. अजून काय काय बघायचंय? जा तू तिकडं. जर येशू समोर उभा राहिला तर तुम्हाला काय पाहिजे तुम्ही नाही मागणार. आता जसं तू म्हटला गळ्यात पडला, जशी ती म्हटली घेऊन चल, याचा अर्थ काय? मी याचीच वाट बघत होतो, याचीच वाट बघत होतो. रोजचं जीवन असंच जगा की तो आहे आणि तुम्ही त्याची वाट बघत आहात. रोज असं जगा, तो तुमच्या समोर आहे असं जगा. बघा, तुम्ही कधीच कुठंच कॉम्प्रोमाइज चिपटून बसणार नाही. तुम्ही सतत त्याच्यासाठी बोलत राहा. शारीरिक